एक मोठी बातमी समोर येते। बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांना आग लागण्याचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे। कार्पेट दोरखंड उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागलेली आहे आणि या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये कारखान्यांना आग लागली होती आणि आज सुद्धा तशीच घटना घडल्याचं बघायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। राहुल, पुन्हा एकदा आग लागल्याची माहिती समोर येते, काय नेमकं घडलंय? नक्कीच बोईसर तारापूर एमआयडीसीत दुर्घटनांचं सत्र जे आहे ते वारंवार पाहायला मिळत आहे। मात्र यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। एकूणच कामगारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण जे आहे ते वारंवार जे अपघात घडत आहेत कारखान्यांमध्ये त्यामुळे पसरलेलं आहे। आज साधारणतः 5 वाजताच्या सुमारास बोईसर तारापूर एमआयडीसीतील महागाव जवळची जी रिस्पॉन्सिव्ह कंपनी आहे या कंपनीत कार्पेट आणि दोरखंडाचं उत्पादन घेतलं जातं। या कंपनीला भीषण अशी आग लागली। मोठ्या प्रमाणावर शेकडोच्या संख्येने या कारखान्यात कामगार जे आहेत ते काम करतायत। काही कामगार प्रथमदर्शनी अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती, मात्र त्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढल्याचं आता कुठे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं। एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्पेट असल्यामुळे आगीचा भडका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यामुळे धुराचे आणि आगीचे लोळ जे आहे ते लांबच लांब पसरलेले पाहायला मिळतात। एकूणच अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचले, मात्र या कंपनीकडून जे पत्रकार असतील किंवा मग अन्न प्रशासनाचे कर्मचारी असतील यांना कुठेही तरी आत येण्यास मज्जाव केला जातो। त्याच्यामुळे काही कामगार अडकलेत की अशी भीती देखील व्यक्त करण्यात येते। मात्र या सगळ्या एमआयडीसी मध्ये घडणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत त्यांच्याकडे कुठेतरी सुरक्षा विभाग असेल किंवा मग एमआयडीसी विभाग असेल ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का? राहुल, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे खोल समुद्रामध्ये इंजिन बंद पडल्यामुळे मच्छीमार बोट अडकलेली आहे। मत्स्य विभागाच्या वतीने सध्या मदत कार्य सुरू आहे। जय जीवदानी बोटीच्या सहाय्याने ही अडकलेली बोट किनाऱ्यावरती परत आणलेली आहे। अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरती ही सगळी घटना घडली। आपण दृश्यांमध्ये बघतोय ही जी बंद पडलेली बोट आहे तिला दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने पुन्हा एकदा किनाऱ्यावरती आणण्यात आलंय। दरम्यान मत्स्य विभागाच्या वतीने मदत कार्य लगेचच सुरू करण्यात आलंय। अडकलेली बोट ही किनाऱ्यावरती आणण्यात आली आहे।